29 एप्रिल 2024 मुंबईचं उच्च न्यायालय. एका कैद्याच्या जामिनासाठी याचिका दाखल केली जाते. पण या न्यायालयात त्याच्या विरोधात एक महत्त्वाचा पुरावा सादर होतो. पान 27 नंबरचं 27 पानीच एक आत्मकथन. त्या पानांमध्ये एक अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा काळा अध्याय लिहिलेला असतो. हा पुरावा पाहून न्यायाधीश त्याला जामीन नाकारतात आणि म्हणतात, तुला अजून किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. पण नेमकंच त्या डायरीत काय लिहिलं होतं, हा व्यक्ती कोण होता आणि ह्या प्रकरणाचा शेवट काय झाला, तर चला ही स्टोरी आज सविस्तर आपण जाणून घेऊया. ही घटना आहे 2015 मधली. मुंबईतील एका सामान्य कुटुंबातील आई वडील आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी. वडील नोकरीनिमित्त परदेशी जातात आणि घरात फक्त आई आणि मुलगी या दोघीच राहतात. आई मोलमजुरी करून घर चालवते, पण मुलगी शाळेत जात होती आणि घरी एकटीच राहत होती. पण त्यांच्याच शेजारीत राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात काही वेगळंच विचार सुरू असतात. या नराधमाला तिला भोगायचं असतं. तो माणूस सुरुवातीला मुलीशी जवळीक साधतो, तिला चॉकलेट खेळणी देतो. मुलगी निरागस असते, त्यामुळे ती काही समजून घेत नाही. पण हळूहळू तो तिच्या शरीराला अनुचित प्रकारे स्पर्श करू लागतो. मुलगी लहान होती, तिची बुद्धी एवढी चालत नव्हती. तिच्यासोबत काय होतंय हे तिला कळतही नव्हतं, तिला समजतही नव्हतं. तो ज्या प्रकारे तिला स्पर्श करतोय हे तिला वाईट की चांगलं हे समजत नव्हतं. प्रत्येक वेळी तिची आई कामावर गेली की तो घरात यायचा. सुरुवातीला फक्त बोजारायचं चालू होतं, पण नंतर हा प्रकार आणखीन पुढे जातो आणि मग एक दिवस येतो. त्याने तिला एक खास गोष्ट खायला दिली. त्यानंतर मुलीला काहीतरी वेगळं वाटू लागलं. तिच्या शरीरात काहीतरी बदल घडू लागले आणि तिच्या स्वतःवरचा ताबा तिच्यावरचा सुटला. आणि याचाच फायदा घेऊन हा तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. या मुलीसाठी ही फक्त एक चुकीची जवळीक नव्हती, तर तिच्या आयुष्याचा नाश करणारी एक सुरुवात होती. तो रोज यायचा, रोज काहीतरी खायला द्यायचा आणि नंतर तिच्यावरचा तो ताबा सुटल्यावर तिच्यावर तो तुटून पडायचा. ही गोष्ट काही दिवसांची नव्हती, तर अनेक वर्ष अशी सुरू राहते. मुलगी वयात येते असतानाच तिच्या शरीरात विचित्र बदल घडू लागतात. पुढे जाऊन तिला जाणीव होती की तिच्या हा व्यक्ती अत्याचार करतोय. तिला वाटते तेव्हा तो भोगतो. तेव्हा ती आईला ही सगळी गोष्ट सांगते. तेव्हा तिची आई भयभीत होते. आई काय करावं, काय बोलावं हे आईला काही सुचतच नाही. आपण एकटे आहोत, त्यांच्याशी विरोध केला तर तो आपल्याला मारून टाकेल, आपल्यावरच सगळा आरोप टाकेल आणि आपली बदनामी करेल, असं सांगून आई तिला गप्प बसायला सांगते. पुढे जाऊन मुलगी वयाच्या 16व्या वर्षी या नरकातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण ती या सर्व प्रकाराला इतकी वैतागलेली असते की तिच्या मानसिकतेत मोठा बदल झालेला असतो. ती नॉर्मल जीवन जगू शकत नसते. एके दिवशी ती तिच्या एका कॉलेजच्या प्रियकराबरोबर पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि खरोखरच ती तसं करतेही. ठरल्याप्रमाणे तशी करते आणि सकाळी गेल्यावरती मुलगी संध्याकाळी परत आली नाही हे पाहून हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये तिची आई दाखल केली जाते. अखेर तिला पोलीस शोधाशोध केल्यानंतर एका अनोळखी ठिकाणी त्या दोघांना पकडलं जातं. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर होतं. तिला बऱ्याच काळापासून उत्तेजन द्रव्य दिलं जात होतं. त्यामुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एक विचित्र अवस्थेत पोहोचली होती. पोलिसांनी या सगळ्या गोष्टींची तिच्या आईला विचारणा केली असता भरल्या डोळ्यांनी आईने तिचा भूतकाळ पोलिसांच्या समोर मांडायला चालू केला. पोलिसांनी जेव्हा हा प्रकार आईकडून ऐकला तेव्हा तेही हादरून गेले. पण त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिसांकडे काही पुरेसे पुरावे नव्हते, म्हणून पोलीस सगळे पुरावे गोळा करण्याच्या मार्गी लागतात. जेव्हा पोलीस तिच्या घरी पोहोचतात आणि तिच्या खोलीत प्रवेश करून काही माहिती लागेल या उद्देशाने पाहणी करत असतात, तेव्हा त्यांची नजर एका डायरीवर पडते, जी ती स्वतः त्या मुलीने लिहिलेली असते. तीच ती डायरी 27 पानी. ती सत्य सगळं बाहेर आणते. त्या माणसाला अटक होते आणि विशेष म्हणजे त्याची पत्नी देखील यात जबाबदार धरली जाते आणि पुढे जाऊन दोघांवरही खटला दाखल होऊन त्यांना शिक्षा होते. 2024 मध्ये आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता, तेव्हा न्यायालयाने तो फेटाळून लावला आणि या क्रूर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अजून शिक्षा वाढवण्याचा त्याला इशारा दिला. मित्रांनो, ही कथा फक्त एक सत्य घटना सांगण्यासाठी नाही, तर समाजात असे कितीतरी प्रकार घडतात जे कोणाच्या लक्षातही येत नाही. त्या मुलीच्या आईने वेळीच आवाज उठवला असता तर कदाचित तिचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालं नसतं. म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अशीच वेळीच अशा गोष्टी उघडकीस आणल्या पाहिजेत. अशा गुन्हेगारांना वेळीच ठेचलं पाहिजे. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? अशा घटनांना रोखण्यासाठी आपण जबाबदार
काय घेतली पाहिजे, कोणती जबाबदारी, कोणते पाऊल उचलले पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्टोरींबद्दल तुमचं मत देखील नक्की कळवा. अशाच ठराविक स्टोरींसाठी व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा. धन्यवाद.